मिठी नदीच्या विषयाला घेऊन आज सन्माननीय मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची मी भेट घेतली। संबंधित आयो आणि डीसीपी यांची देखील भेट घेतली। मिठी नदीमध्ये असलेला भ्रष्टाचार हा 2 वर्षाचा नसून 15 वर्षाचा भ्रष्टाचार आणि या 15 वर्षाच्या भ्रष्टाचारामध्ये 26 जुलैनंतर झालेल्या फ्लडनंतर जे माननीय पंतप्रधान कार्यालयातून विशेष निधी म्हणून आला होता जो भिंत बांधण्यासाठी तोही खाल्ला गेलाय, ती भिंत नाही आहे। माझा फार स्पष्ट प्रश्न आहे, 15 वर्षामध्ये जर वर्षाला 1.5 लाख टन 2 लाख टन तुम्ही म्हणता गाळ काढला तर तो गाळ कुठे टाकला याची कुठेही पुरावे नाही। गाळ काढायसाठी जी ट्रक वापरले त्याचा कुठलाही जीपीएस ट्रॅक नाही। गाळ काढताना ट्रकनी नेला तर त्याचा कुठल्याही वेब्रिजचं डिटेल नाही। त्यामुळे हा संपूर्णपणे भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार छोटा मोठा नसून आतापर्यंत 65 कोटीचा भ्रष्टाचार समोर आलाय। पण हा भ्रष्टाचार जवळजवळ 1100 ते 1200 कोटीचा भ्रष्टाचार असू शकतो, ज्यामध्ये मी आज माननीय आयुक्तांना आणि माननीय डीसीपीना काही कागदपत्र देखील अजून दिली आहेत। काही अधिकाऱ्यांची अजून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे। कालच ज्या पद्धतीमध्ये दिनो मोरियांची आणि त्याच्या भावाची चौकशी झाली याच्यामध्ये अजून सखोल चौकशी केली पाहिजे मी ही मागणी केली आहे। आणि संपूर्ण ह्या ट्रेलमध्ये केतन कदम असेल किंवा आणि कोणी लोक असतील यामध्ये दिनो मोरियाचा संबंध काय, कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये दिनो मोरियाचा हात काय आणि दिनो मोरियाच्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद मिठी नदीच्या आजूबाजूच्या बांद्रा परिसरापर्यंत पोहोचला पाहिजे ही माझी मागणी आहे।